विठ्ठलाचे नाम मंगल अमंगल उद्धरिते ऐसा ज्याचा थोर महिमा शिव उमाजपती एका जनार्दनी नाम ब्रह्मा एका जनार्दनी नाम ब्रह्मा सोपे वर्म जपता ऐसा ज्याचा थोर महिमा शिव उमाजपती विठ्ठला 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरणाजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या
सुभटा लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अहेर। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळेमध्ये कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील महान संत महान तत्वज्ञ पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचयातला अतिशय गोड अमंगलाचा उद्धार करणारा तुमच्या आमच्या जडजीवाचा उद्धार करणारा महाराज। आणि आज आपला हा भव्य दिव्य नाम यज्ञ सोहळा या ठिकाणी असल्यामुळं पहिलाच दिवस असल्यामुळं कीर्तनकार महाराज या ठिकाणी खऱ्या अर्थाने बंदिस्त असतोय। पहिल्या दिवशी त्याला नामपर प्रकरणातील अभंग घेऊन नामाचं महत्त्वाचं प्रतिपादन करायचं असते म्हणून करता हा नामाचा अमंगलाचा उद्धार करणारा अर्थात नामाचं महत्त्व प्रतिपादन करणारा तीन चरणाचा जगद्गुरु तुकोबा यांचा या ठिकाणी अभंग निवडलेला आहे महाराज। म्हणून करता आज या ठिकाणी आपल्या चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भावार्थ रामायण कथा हा या ठिकाणचा आपला स्तुत्य उपक्रम आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला घालून दिलं हे एक बंधन आहे महाराज। आणि ते बंधन आज तागायत आपले ग्रामस्थ मोठ्या प्रेमाने त्या या ठिकाणी जसं फुल हातामध्ये महाराज झेलावं त्या पद्धतीचा असा उपक्रम अनेक दिवसापासून चालत असलेला आज तागायत पर्यंत हे ग्रामस्थ आपले या ठिकाणी खऱ्या अर्थाने झेलून ठेवतात म्हणून करता ग्रामस्थाला देखील द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत महाराज या ठिकाणी। म्हणून करता आज एकट्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ जमिला खेळी मिळी गदारोळी आनंद लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने या ब्रह्मरसाचं जर तुम्हा मला महाराज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आवडीने जर अमृत पान करायचं असेल तर अशा दिग्गज मंडळीची महाराज या ठिकाणी गरज आहे। आताच्या ठिकाणी महाराज आपल्या परिसरातील वैभव अर्थात आपले बप्पा महाराज कुटुळे महाराज बप्पा महाराजाबद्दल या ठिकाणी काय बोलावं महाराज गान कोकिळा जरी म्हणलं तरी या ठिकाणी महाराज वावगं ठरणार नाही अशा पद्धतीचे आमचे बप्पा महाराज आहेत। आणि त्यांना सुंदर अशा पद्धतीची साथ महाराज या ठिकाणी दिली। आमचे परम मित्र आहेत गोड स्वभाव आहे महाराज त्यांचा आमचे नांदे बाबा उत्कृष्ट अशा पद्धतीचा आवाज आणि पाहिजे तशा पद्धतीचे प्रमाण देण्याकरता खंबीर नेतृत्व आहे महाराज अशा पद्धतीचे आमचे नांदे बाबा आहेत। त्यांच्या शेजारी उभा असलेले आपल्या गावचं एक रत्न म्हणावं लागेल महाराज आपल्या गावचे भूमिपुत्र हरिभक्ती परायण आदरणीय सुभाषजी महाराज आहेत महाराज त्यांच्याबद्दल काय बोलावं कारण एखाद्या वेळेस डोळसानी पर्वत चढला त्याचं काही नवल नाही महाराज परंतु एखादा आंधळा जर पर्वतावरती गेला तर त्याचं नवल करायला पाहिजे कारण का कुठल्याच पद्धतीची माणसाच्या पाठीमागं परमार्थिक शक्ती नसताना कुठलाच आधार नसताना आपल्या स्वतःच्या साधनेने महाराजांनी आपल्या आवाजाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये नाव केले म्हणून का त्यांच्या एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज असे आपल्या गावचे। आणि आपणच आपल्याची जर खऱ्या अर्थाने जर किंमत केली तर निश्चितच एक दिवस माणूस मोठा झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करायला काहीच हरकत नाही। म्हणून करता असे आपले आदरणीय सुभाषजी महाराज आहेत आपले जुने भजनेत या ठिकाणी खऱ्या अर्थाने यांच्यामुळे टाळ आपल्या गावामध्ये वाचतोय आमचे हरिभक्ती परायण लक्ष्मणदाजीत या ठिकाणी। त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी खऱ्या अर्थाने नवीन एक युवा कीर्तनकार म्हणून एक खऱ्या अर्थाने आळंदी क्षेत्राच्या ठिकाणी जे शिक्षण घेतात आपले हरिभक्ती परायण अभिषेक महाराज नायकवडे त्याचबरोबर त्यांच्या शेजारी मला त्यांचं काय नाव परिचित नाही पण आपले पुन्हा नंतर छोटे छोटे या ठिकाणी वारकरीत त्याचबरोबर आमचे लक्ष्मणदाजी त्या ठिकाणी मधुर आवाजाचे आपले या ठिकाणी खऱ्या अर्थाने मंगेशजी महाराज आहेत महाराजांचा जर काकडा ऐकायचं म्हणलं का तर माणूस उठून बसते असं आपलं खरोखर गुण गायला पाहिजेत असे आपले मंगेश महाराज आहेत। त्याचबरोबर आपले हरिभक्ती परायण रामायण वाचक आणि प्रत्येक भजनामध्ये वेळोवेळी तुम्हा आम्हाला सहकार्य करणारे आमचे अशोकदादा आहेत महाराज। अशा पद्धतीने समोर या ठिकाणी आमचे विनेकरी बाबा आहेत
आणि माझ्यावरती प्रेम करणारे खास या ठिकाणी आपल्या तीर्थक्षेत्र गुंफा संस्थांचे आपले आदरणीय बाबा राजेभाऊ महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपला भव्य दिव्य अशा पद्धतीचा रामायणाचा अतिशय सोहळा या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न झाला। त्याचा मार्गदर्शक म्हणून ज्यांनी काम केलं आणि त्यांच्या आज्ञेने महाराज खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी बोलण्याकरता उपस्थित आहेत। आमचे आदरणीय श्रीनिवास काका जोशी त्यांच्या सुद्धा चरणाला नतमस्तक होऊन या ठिकाणी मी सेवेकरता आरंभ केलेला आहे आणि समोर बसलेले या ठिकाणी महत्वाचंच नाव या ठिकाणी महाराज राहायच्या मागाल तर आमचे आबा मृदंग मार्तंड आहेत महाराज आमचे आबा। काय गोड आवाज आहे महाराजांचा। थाप पडली तर त्या ठिकाणी महाराज किंवा त्या धुमावर जर थाप पडली तर तो रिदम महाराज हृदयापर्यंत जातोय। बकवास साधना साधी नाही महाराज, बोट फुटूच तर साधना करावं लागते आणि त्या पकवाजाचा जर रिदम हृदयापर्यंत जर गेला तर निश्चित जे स्पंदन आपल्या आतमधले आहेत का ते खुले होते। तेवढी साधना त्या पकवाजाची महाराज म्हणून करता असे आपल्या आदरणीय आमचे आबा सचिनजी महाराज नायकोड येतं। तसंच या ठिकाणी महाराज आता वेळ आपल्याकडे थोडासा कमी असल्यामुळं म्हणून करता कीर्ती या ठिकाणी जर करायची असेल तर निंदा अथवा स्तुती जर करायची असेल तर देवाची करायची, निंदा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची करू नये। म्हणून करता मी या ठिकाणी सर्वांची माफी मागतो कारण आपल्याजवळ वेळ कमी महाराज आणि मला सर्वांचे नाव या ठिकाणी घेऊ वाटते तर परंतु माझ्या बुद्धीतून जर एखादं हुकलं आणि नुसते नाव घेण्यात जर आपला कार्यक्रम संपला तर उपयोग होणार नाही। कारण का तुम्हाला हातावर गुदगुल्या केल्यासारखं होईल इथे येऊन त्याकरता मला ते सुद्धा करायचं नाही। म्हणून करता मला माझ्या सेवेकडे वळायचं म्हणून करता मी विश्व माऊली ज्ञानोबा एवढंच मागणं करतात या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या श्री गुरुंना। प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की। या भावनेने महाराज मी तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। पाठीमागे बसल्या आमच्या माता माऊल्याता त्यांच्या देखील चरणावरती नतमस्तक होऊन आमचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने नव तरुण मित्रमंडळी महाराज या ठिकाणी आणि यांच्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या मोठ्यांच्या आज्ञेने माझ्याकडे या ठिकाणी खऱ्या अर्थाने सेवा आलेली आपल्या गावामधील सर्व तरुण मंडळाच्या अतिशय आग्रहास्तव माझ्याकडे आली या ठिकाणची सेवा। आणि आजचा आपला हा पहिला दिवस आहे अर्थात मंगल दिवस आहे। म्हणून करता मंगल दिवस असल्यामुळं मंगल या अभंगाने या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरुवात करावं असं या ठिकाणी मला वाटलं। म्हणून या ठिकाणी जगद्गुरु शांती ब्रह्मन नाथ बाबांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने अभंग निवडला, नामाचं प्रतिपादन करणारा अभंग आहे। म्हणून करता सेवेला सुरुवात करत असताना ज्या महात्म्याचा अभंग या ठिकाणी आपण निवडलेला आहे त्या महात्म्याचं महत्व देखील या ठिकाणी खऱ्या अर्थाने तो आम्हाला आणि माहिती पाहिजे। म्हणून करता नाथ बाबांचा काय अधिकार आहे हे सुद्धा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने कळायला पाहिजे। तुम्ही आम्ही या ठिकाणी सामान्य अशा पद्धतीचा जीव परंतु माझ्या नाथ बाबाने काळावर देखील विजय त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे। एकदा नाही महाराज दोनदा नाथ बाबांनी काळावरती विजय अशा पद्धतीचा प्राप्त केलेला आहे। सांगायचं जर म्हणलं तर एक वेळेस महाराज नाथ बाबांचं देहावसान झालं। नाथ बाबांचं त्या ठिकाणी देहावसान झाल्याच्या नंतर नाथ बाबाला त्या तिरडीवरती घेऊन जात असताना एका नवीन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मुलीचं लग्न झालं होतं आणि तिला सासरी जायचा प्रसंग आला। त्या मुलीला सर्व नातेवाईक महाराज बस स्टॉपवर घेऊन जाऊ लागले। त्यावेळेस महाराज नाथ महाराजांची ती तिरडी रस्त्याने जाऊ लागली आणि त्यावेळेस त्या आईला अत्यंत वाईट वाटलं महाराज। कारण का अरे ह्या मड्याला मरायला काय आजच वेळ भेटला का? माझ्या मुलीचा सोन्यासारखा संसार आणि असा अपशकून मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने येऊ लागला। हे शब्द महाराज त्यावेळेस नाथ बाबांच्या कानावरती गेल्याच्या नंतर बाबा नाथ बाबा जशा पद्धतीने मनुष्य झोपेतून उठावा त्या पद्धतीने नाथ महाराज त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने झोपेतून उठले आणि सांगितलं ताई माझं जाणं या ठिकाणी खऱ्या अर्थाने योग्य नाही परंतु तुझ्या मुलीचं जाणं या ठिकाणी खऱ्या अर्थाने योग्य आहे म्हणून मी माझं जाणं थांबवतो। महाराज ह्याला म्हणतात काळावर विजय प्राप्त करणं। एवढंच नाही जगा काळा काय जगा काळ खाय
आम्ही माता दिला पाय एवढं या ठिकाणी महाराज संताचं ताकद आहे, एवढं सामर्थ्य या ठिकाणी खऱ्या अर्थाने नाथबाबामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात महाराज जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, एवढे बळवान आम्ही त्या ठिकाणी. बळीयाहुनी बळीवंत आहेत आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने. अशा नाथ महाराजांचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने जीवन प्रवास आहे. दुसरं एक उदाहरण आहे, परंतु ते उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर आपल्याला वेळ कमी महाराज, थोडंसं त्याला टच नाही करता पुढे गेलं बरोबर आहे. नाथबाबाचा एवढाच अधिकार आहे का महाराज? पुढे सुद्धा नाथबाबांनी या ठिकाणी महाराज नाथबाबांच्या घरी महाराज ज्यांनी हे विश्व निर्माण केलेलं आहे. पहिले कोठेच नव्हते काही, अवघे विश्वची चंद्र सूर्य तारा नाही, अवघे विश्वची शून्य पाही कानोबा तेरे तेरे ते. महाराज पूर्वी त्या पृथ्वी तलावरती महाराज काहीच नव्हतं. ही पृथ्वी संपूर्ण पाणीमय अशा पद्धतीची पृथ्वी. आकाशामध्ये चंद्र नाही, आकाशामध्ये तारा नाही, आकाशामध्ये सूर्य नाही, शून्य अशा पद्धतीची अवस्था आहे महाराज. परंतु एकमेव परब्रह्म परमात्मा अशा पद्धतीचा एकटा होता. त्या परब्रह्म परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली, ज्याच्या अंकित अशा पद्धतीची सृष्टी महाराज. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, तो या जगाते चालवी महाराज. असा जगाचा नियंता नाथबाबाची तर महाराज त्यांच्या प्रपंचामध्ये अनेक काम केले. पाणी जागर चक्र पाणी वाहे, पाणी जागर चक्र पाणी वाहे, पाणी जागर चक्र पाणी वाहे, पाणी जागर चक्र पाणी वाहे. आनंद भक्ती भाव निरावंत करते पाया, आनंद भक्ती भाव कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय. महाराज हा अधिकार आहे महाराजांचा. असे विश्वाचा चालक मालक, विश्वाचा नियंता नाथ महाराजांच्या घरी महाराज त्या ठिकाणी 36 वर्ष श्रीखंड्याच्या रूपाने कावडीने पाणी वाहिलं महाराज, आनवनी पायाने पाणी वाहिलं. त्या गंगेला जात असताना चैत्राच्या महिन्यामध्ये पायाला त्या ठिकाणी ती वाळू फोडल्याच्या नंतर महाराज माझ्या भगवान परमात्म्याचे पाय किती कोमल आहेत, किती सुकुमार अशा पद्धतीचे पाय आहेत. परंतु भक्ता करता काय बरं देव त्या ठिकाणी करीत नाही. असे एवढा अधिकार संपन्न या ठिकाणी खऱ्या अर्थाने साधू आहेत आमचे नाथबाबा. विश्वाचा मालक त्यांच्या प्रपंचामध्ये येऊन त्या ठिकाणी काम केले, तर एवढे अधिकार संपन्न नाथबाबा. विठ्ठल विठ्ठल म्हणून एवढा तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर या ठिकाणी खऱ्या अर्थाने अधिकार जर प्राप्त होऊन घ्यायचा असेल तर आपण सुद्धा या ठिकाणी काय केलं पाहिजे महाराज? रात्रंदिवस त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही जर नामचिंतनात जर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भजन केलं तर निश्चित आपण त्या ठिकाणी देव जरी आपल्याकडे त्या ठिकाणी नाही आला आपण देव होऊ शकतो महाराज. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, एवढा नामाचा उत्तम अशा पद्धतीचा महिमा आहे. म्हणून करता महाराज तुम्ही आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने या जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुख हवं वाटतंय आणि त्या सुखाकरता कर्तव्य प्रधान अशा पद्धतीचा तुम्हा आम्हाला या ठिकाणी जन्म भेटलेला आहे. अतिशय प्रबल इच्छा या तुमच्या आमच्या मनामध्ये महाराज. कशा करता? माझं चांगलं व्हावं, माझं भलं व्हावं, मला सुख लागावं. अभंगाच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हणलं तर माझं मंगल व्हावं वाटतंय महाराज तुम्हाला. परंतु त्या मंगला करता
रात्रंदिवस तुम्ही आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने कष्ट करतो, हाडाचं त्या ठिकाणी काढ करतो, रक्ताचं पाणी करतो. कशा करता? माझा 1-1.5 कोटीचा बंगला असायला पाहिजे, माझ्या बंगल्यासमोर एखादी VIP गाडी असायला पाहिजे, मला गावामध्ये मान सन्मान असायला पाहिजे, माझे स्त्री पुत्र त्या ठिकाणी वैभवामध्ये नांदायला असायला पाहिजेत, असा मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने मान भेटावा म्हणून करतात तुम्ही आम्ही या ठिकाणी महाराज अतिशय रात्र आणि दिवस या ठिकाणी कष्ट करतो. परंतु त्या कष्टाचा काही देखील उपयोग होत नाही महाराज. कारण का? संसार आहे महाराज. हा संसार या ठिकाणी संसारात जर महत्त्व सांगायचं म्हणलं तर किती तुम्ही आम्ही या ठिकाणी संसार करता जरी झटलो तरी संसाराचं मूळच महाराज या ठिकाणी खऱ्या अर्थाने दुःखाचं आहे. म्हणून करता मिरचीच्या झाडाला तुम्ही किती जरी साखरेचं पाणी टाकलं तरी देखील तिचा जो गुण आहे ते तिखटच लागणार आहे महाराज. अशा पैसा संसाराचा जो गुण आहे, संसार दुःख मुळा